हळदीची शेड पण खूप त्याला मॅचिंग लहानपणापासून बघत आली असं बांधतात असं बांधतात. याच्यासाठी तू लग्न करते? तुला तुझा गैरसमज आहे. अरे राजू को देखा? अरे शाम कहाँ ये लोग यार? अरे कहाँ यार? ए राजू, शाम! अरे किधर है यार? ऑर्केस्ट्रा का टाइम हो गया, हम लोग पैसे एडवांस ले चुके हैं। ला जल्दी दे। अरे क्या कर रहा है? मुन्ना, चलो ये पकड़ो पकड़ो। ये लो मेरा कॉस्ट्यूम। हाँ, ये तेरा कॉस्ट्यूम ले। ये मुन्ना मेरा कॉस्ट्यूम। ये ले। सबका बैंड कैसे बजाता है देख। मुंबईमध्ये तुम्ही जेव्हा दोघं भेटलात तर तुम्ही कुठं, विच वॉज द प्लेस? व्हेरी गुड, दॅट वॉज अ नाईस प्लेस. ओके, बांद्राला. व्हेरी गुड. सो हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? व्हेरी गुड. म्हणूनच इकडे आहोत. हो. तेव्हा जास्त तोंड ओळख वगैरे काय झाली का? तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. फक्त हात असतो, दोघं एकमेकांची शिजत. ऐश्वर्या आणि ऋत्विज भेटल्यानंतर ऐश्वर्या लगेच 4 दिवसांनी आमच्या घरी आली आणि एकटीच आली आणि एकदम कॅज्युअल आहे. मला ते इतकं आवडलं तिचा तो, म्हणजे अशी खूप कॅज्युअली ती घरी आलेली, तेव्हाच मला खूप आवडली. म्हणजे 50% ती मला तिथेच मी तिला पसंती दिली होती. ती पहिल्यांदा जेव्हा आमच्या घरी आली तेव्हा. चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते ग, आले पाऊल कुणाचे ही भूल कुणाची अनाहुत ग, माझ्या मग्न तळ्यात शाळेत गेलो आणायला तेव्हा तो तिथला मामा होता तो म्हटला, अरे बापरे ही तुमची मुलगी का? अरे बापरे. आणि मी तिच्याकडे बघितलं तर तिने असं हुक्क केलेलं होतं आणि मोठ्याने गळा काढून माझ्या कडेवरच बसली येऊन आणि म्हटली, पप्पा तुम्ही कुठे गेला होता? आणि जोर जोराने रडायला लागली.
जैसे दर्पणात एक आली तसंच आमचं खूप स्पायसी रिलेशनशिप आहे. खूप जास्ती भांडलं एवढे काही वर्ष आधीपर्यंत तिच्या पाठीवर माझे दातांचे निशाण होते आणि सो ऐश्वर्या, नाव यू गेट रीड ऑफ माय सूचना. आता तुला सूचना मिळणार नाहीत. मामा लव्ज यू. पसंद आया लाइक करो, पसंद नहीं आया तो टेस्ट चेंज करो.